नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात किती 8:37. आता शिफ्ट जस्ट चालू करणार आहे. जे बघायला गेलं तर खूपच उशीर आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. आता काय करायचं, उशिरा होतं आता काय करायचं. आता चला सुरू करूया. CNG नष्ट सगळं झालं आहे. CNG भरले 300 रुपयाचं टार्गेट आहे. 1700 रुपयाचा. रोज 1700 रुपये किती वेळ लागतो घेत नाही. आणि आय होप पहिली वेळ पटकन पडायचं. तर मित्रांनो, थोडंसं बाहेर पाटण दुखायला लागले. पहिल्या ट्रिपला आपण आलो आहोत पासपोर्ट ऑफिसकडे. हे आहे पासपोर्ट ऑफिस. पासपोर्ट काढण्यासाठी गरज झाली. पहिली ऑर्डर आपली इथं होती उबरची, बालाजीनगर टू इकडे. उबरला दाखवते 180 रुपये आणि मीटरवर आले 224 रुपये. 42 रुपयेचा फरक आहे. कस्टमर बघितलं किती फरक पडतो. विचार करा, आम्ही 1.5-2 वर्ष कसे रडत काढतात. आमचं किती नुकसान झालं आहे. 4-5 लाखाचं नुकसान झालं आहे आमचं. आता आमचं 5 लाख रुपये कोण भरून देणार आहे काय सांगायचं होतं. कस्टमर स्वतःचं रडगाणं सांगते. आम्ही 5-5 लाखाचं रडगाणं कोणाला सांगावा. हिशोब करा मित्रांनो, आपण किती लॉस केला आहे. कॅल्क्युलेट करून सांगा मला तुम्ही किती लॉस केला आहे. मी तर मला तर वाटतं आहे अंदाजे 4-5 लाख रुपये. मला 4-5 नाही तर 2-3 तरी काय नाही तर एवढं. चला, आय होप एखादी नेक्स्ट ऑर्डर अशीच पडावी मोठीवाली, जेणेकरून पटपट आपले टार्गेट हवं नाही का. पासिंग झालं म्हटलं काय झालं, पासिंग शॉट दिलं भाऊंनी. मोठं हाय लेवलचं हाय बजेटचं शूट चाललं आहे. हॉलिवूड लेवलचं पासिंग शॉट दिलेलं भावाने, पण लँग्वेज इन मराठी. तुम्ही चला, हॉलिवूड लेवलचं शूटिंगचं आणि लँग्वेज मराठी कसं काय. बजेट वाढलं आहे भावा मराठी पिक्चरचं. तर विषय असा आहे की आपण आता आहोत आय थिंक बाणेर का पाषाण सगळं माझ्यासाठी एक तुम्हाला माहिती आहे. एक IT इंडस्ट्री इथं आता एकाला ड्रॉप केला. दुसरं ड्रॉप मला वाटतं हे पडलेलं आहे रॅपिडोची. त्याला संगमवाडीला काहीतरी सोडला. तिसरं मग परत उबर. तिसरं एकाला सोडला मला वाटतं कुठंतरी आठवणाचा. आणि चौथं तिथनं पिकअप करून इथं सोडलं आहे कुठंतरी बाणेर पाषाण. हायवे जरा चांगला आहे कारण एमटी आहे सगळं. म्हणजे जास्त वाहनं नाही आहेत पण जास्त नाही आहेत. आणि सोसायट्या भरपूर आहेत. सोसायट्या आहेत याचा अर्थ धंदा आहे. आणि वाजल्यात 11:04 म्हणजे 1 तासभर आहे अजून धंदा. नंतर ना मग अवघड आहे. मग बघू तासभरात काय होते काय नाही. आणि टोटल 600 रुपये झाल्यात. आय होप एका तासात 400 रुपये झालं तर देव पावलं म्हणायचं आपलं. 1000 रुपये झालं की जरा बरं वाटतं, म्हणजे जेवायला मोकळा. आणि टार्गेट 1700चं म्हणल्यावर जरा अवघडच दिसते आजच नाही का. उशीर आलो आहे ना, 11 वाजेपर्यंत 600 झालं. असं काय हरकत नाही. पहिले 400 होऊ दे. एकदा 400 झाले की मग जरा रिलॅक्स. कायचं रिलॅक्स. एकदा जेवण झालं ना 1-2 वाजतात. 2 नंतर कुठं माणूस रिलॅक्स होतोय. 700 रुपये करायला लय धावपळ व्हायला लागते भावा. उशिरा आलोय म्हटलं काय करायचं आता. तर बघूया आता पुढचे 400 रुपये कसे होतात कसे नाही. आय होप लवकरात लवकर आणि पटकन व्हावं. मित्रांनो, आपल्याला एक ऑर्डर पडलेली इथं आवाज म्हणून आहे टाटाचं कोणाचं ॲडव्हान्स काय नाही कोणाचं आहे. टाटाचं जवळ तर अवान्सला आलतो जवळीला. आता इथनं रिटर्न जायचं म्हणजे जरा आवडचं आहे. पण इथं सेक्टर 1, 2, 3 आहे. बिल्डिंगचे नाव वाटतं जे की मी पहिलं बी इथं आलतो. तर मला रिटर्न ऑर्डर इथनं पडलेले आहेत 200, 300 रुपयाचं. खूप दिवसानंतर इकडे आलेलं आहे. मला वाटतं नवीन होतो 1-1.5 वर्षापर्यंत इकडे येत होतो. त्यानंतर 5-6 महिने झाले इकडे आलो नाही आहे. तर हे आहे ती पाठीमागची सोसायटी जिथनं ऑर्डर पडतं ते. आणि आय होप आता बी पडावं. इथं बरेच सोसायटी आहेत. इतक्या सोसायटी आहेत की काय सांगू. कितक्या सोसायटी आहेत, लय सोसायटी आहेत. पण बघू आता पडतं का नाही. आता इथनं तर हालायचं नाही पडल्याशिवाय. वाजल्यात 11:38. टोटल 800 रुपये झाले, जी की चांगली गोष्ट आहे. आणि आय होप 38, 40 आणि 20 12. तुम्ही असेल असं कसं घड्याळाचं काउंट करतो रे मी. 20 मिनिटांनी 12 वाजता असं म्हणतोय. तर 20 मिनिटात तर 200 रुपये झाले तर नशिबात देवच पावला. इथनं जर परत पाषाणला ऑर्डर पडली तर देवच पावलं नाही का. 200 रुपये मीटरने परत. तर बघू काय होते काय नाही. आय होप पडावं. कुठेही पडलं तरी काय प्रॉब्लेम नाही मला. 200ची ऑर्डर पाहिजे जेणेकरून 1000 होईल आणि मी जेवायला मोकळा आहे. एकदा जेवलं की मग काय विषय नाही. मग 700 रुपये हसत खेळत कसं बी होतं नाही का. पहिलेचे 1000 व्हायला पाहिजे लवकरात लवकर. 12-1 वाजेच्या आत. 12च्या आत. एक बी नाही 12च्या आत.
आता 12 वाजायला लागेल म्हणून म्हटलं 12च्यात नाही का, उगाच कसला वेळ वाया घालवायचा. आणि एकदा जेवलं की मग निवांत 600-700 कसे बी होतात. पहिले 200 करायचे, 200 झाले की म्हणायचे फक्त 500 करायचे, ते 500 म्हणजे असं लोड नाही घ्यायचं की 1700 करायचं 1800 करायचं. पहिलं म्हणायचं काय, पहिला स्लॅब 1000चा ठेवायचा आपल्या किंवा 600-700चा ठेवायचा. तेवढे झाले की म्हणायचं फक्त आता 300 रुपये करायचे, 1000 रुपये लेवल करायचे. 1000 झाले की काय म्हणायचं फक्त जेवून घ्यायचं, जेवण झालं मग विसरून जायचं सकाळपासून काय झालं तर काय नाही, नव्याने सुरुवात करायची. 700 करायच्यात ना फक्त 200 करायचे, 200 झालं परत म्हणजे फक्त 500 तर राहिलं, परत 300 करायचे, 300 झालं अजून 200, 1700 टोटल झाले. अजून करायची इच्छा असेल तर करू शकता, तसं मी नाही म्हणत नाही. जेवढं करशाल तेवढं तुमचंच भलं आहे. माझा मूड असेल तर मी करतो, नसेल तर नाही. असं म्हणजे असं डोक्याशी खेळायचं. मी असंच खेळत खेळत काम करतो, असं लोड नाही घेत 1700 असं तसं. पण कधी कधी वाटतं 1700 होतं, माणूस आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार येत राहतात, काही विषय नाही. आय होप इथनं एखादी ऑर्डर पडावी. पडली तर देव पावला 200 रुपयाची. आता इथं गार्डन आहे, छोटंसं गार्डन आहे, पक्षी बाग, पक्षी दिसलं का, बोटाच्या पुढं चालतंय बघा, चांगला पक्षी जाऊ दे. तो चालतोय त्यापाशी गेलं तर उडून जाईल. चला बघू. तिकडं बी एक आहे, एक आहे, एक इकडे आहे आणि एक इकडे आहे. वाजलेत पहिले किती ते सांगतो, 4:38. तर आत्तापर्यंत काय आलं ते सांगतो. तर आपण होतो इंदोरला, बराच वेळ थांबलो, तिथं ऑर्डर पडली नाही. एक जण मग चालून आला आणि म्हणला चौकात जायचं आहे, एक 2-2.5 किलोमीटरवर 40 रुपये काहीतरी झाले त्यांचे. त्यानंतर ना मग तिथंच एक जेवण भेटलं आपल्याला, जेवलो, तासभर बसलो. तासभराने ऑर्डर पडली पाणेर साईडला. तिकडनं मग अजून 1-2 ऑर्डर मारले, एखादीच ऑर्डर मारली असेल, 1-2 बी नाही, एखादीच ऑर्डर मारली असेल. बसलो, बराच ऑर्डर नाही. आणि मग बराच वेळानंतर रॅपिडोची ऑर्डर पडली 20 किलोमीटरची. पिकअप करायला गेलो, अशा 3 ऑर्डर मिस झाल्या माझ्याकडून. चौथ्यांदा माझ्याकडून बसली, एवढा 1 तास 1.5 तास बरं का. मग चौथी ऑर्डर कशी बशी ॲक्सेप्ट झाली. मरत तर पडत गेलो, म्हटलं नाही का 20 किलोमीटरची फुल धावपळ. आणि बघितलं तर कस्टमर फोन उचलला नाही, का उचलला नाही, म्हणजे अवघड झालं. ती ऑर्डर पडली मला, पण ॲक्सेप्ट नाही. पण 5 मिनिटं मलाच पडली. मला कळलं की कोणतरी तिकडे पहिला गेला असेल आणि ते फोन नाही उचलला कस्टमरने, त्याने कॅन्सल केलं असेल. मी 5-10 मिनिटं थांबलो. मग मला लगेच दुसरी ऑर्डर पडली उबरला, 1 किलोमीटर थोडं पुढं. आणि त्या कस्टमरला फोन केला तर तो पिकअप नाही केला, ऑर्डर कॅन्सल मारली. कॅन्सलेशन फी 15 रुपये भेटली. कधी भेटतं कधी भेटत नाही, तर ह्यावेळेस भेटलं त्या दिवशी म्हणायचं आपलं. लगेच उबरचा कस्टमर पिकअप केला आणि लगेच ड्रॉप केला. म्हणजे जी रॅपिडोची ऑर्डर होती ती फेक होती, कोणीतरी पोराने टाईमपास केला असेल. 50 रुपयाची ऑर्डर पडते सारखी. तर रॅपिडोची ऑर्डर, रॅपिडोचा जो हे असेल ना, पोरं तिथं थांबले 3-4, त्यांनी मस्ती केली असेल, टाईमपास म्हणून करतात नाही का, पोरं बघतात कोण आहे कसं आहे नाही का, चिडवायला करतात पोरं, असं काय हरकत नाही. पण असं नका करू मित्रांनो, उगाच एखाद्याचं नाही का असं आशा निराशा करू नका. मी तर असं कधी केलं नाही बाबा, मला मी भविष्यात करणार बी नाही असं कोणाचं नाही का, मजबुरीचा फायदा नाही उचलायचा. तर उबरची जी ऑर्डर होती ती ऑर्डर ड्रॉप करायची होती पासपोर्ट ऑफिसला. पासपोर्ट ऑफिसला तेच आहे 55 रुपयाचं कस्टमर, 50-55 रुपये. चौकात जायचं जरा, चौकात म्हणजे ट्रॅफिकमध्ये जायचं आहे, मीटर टाकले की नको मानते. तर आत्ता आपण आलो पासपोर्ट ऑफिसला, का तोच आहे 55 रुपयाचा काहीतरी. तर 3 वेळा तेच रिपीट करते का, तर मध्ये मध्ये लोक येतात असे डिस्टर्ब करतात. तुम्ही म्हणसाल का नाही गेला, त्याला जायचं तिकडे मुंडव्या साईडला, मला जायचं घराकडं. मला सांगतो काय विषय काय नाही. तर पासपोर्ट ऑफिसला आलं, चौथ्यांदा बोलते आम्ही पासपोर्ट ऑफिस मला दाखवतो. सकाळी कशी गर्दी होती ना, आता बघा किती सामसूम झाली. तरी आहे बरं का, 2-3 जण आहेत, म्हणजे संपायला गेलं तर सुटल, शाळा सुटल. आता बघू इथनं घराकडे एखादा बसला. तर आता टोटल किती रुपये झाले तर ॲटलिस्ट, तर टोटल आतापर्यंत किती रुपये झाले तर टोटल आय थिंक 1300 रुपये झाला, जी की चांगली गोष्ट आहे. 14, 15, 16, 17 अजून 400 रुपये करायचे आणि वाजले 4:41. म्हणजे घरी जायचा टाईम झाला आहे आणि 400 रुपये कमी. का तर दुपारी 2 ते 3 तास वाया गेला. त्या 3
तासात जर बॅक टू बॅक ऑर्डर पडले तर झालं असते, आता पण घरी गेलो असतो. पण पडलेच नाही तर काय करणार, आणि जे पडले ते हाताला लागले नाही ते काय हरकत नाही, जे नशिबात असतं ते होतंच. पण ते जे रॅपिडोची ऑर्डर जर कोणी पोरांनी चुकून माकून टाकली म्हणा कट झालं तर, कारण ऑर्डर पडली. ऑर्डर ॲक्सेप्टसुद्धा केली आहे कोंडव्या साईडची. आता कोंडवा म्हणून पुढे NIBM का कुठं उतरवते काय माहीत नाही. 100 रुपयाची ऑर्डर दिसते, काय माहीत कुठली कोंडवा दिसते मला उचललं. काय नाव आहे? ओला नाही, उबर रॅपिडोच आहे कोंडवा. तर टोटल सांगितलं आहे. तर एक पिकअप पडलं आहे, बघू जाऊ घराकडं पडले का मुंबईला पडलं तर उचलले तर जावं लागेल. 100ची अजून 300 रुपये, जी पडेल ते उचलू जाऊ दे. 400 रुपये करून घरी जाऊ आहे ना. ओस मुंडवा कोंडवा कशाला करायचं, जे पडेल ते उचलायचं, 400 करायचे लगेच चालू लागेल. तर मित्रांनो आपण अजून इथंच आहे, कस्टमर आलते आणि त्यांना म्हटलं मीटर नाही, ते म्हटले नाही. म्हटलं सर एक एप्रिलपासून मीटर नाही आले. नाही ते ऐकायलाच तयार नाही. जशी तुमची इच्छा म्हटलं, म्हणजे ऐकायलाच तयार नाही, त्यांना सांगून काय फायदा नाही का. गेले ते सांगून किंवा रोजची ऑर्डर होती आपल्या घराकडेची, पण नाही म्हणतात तर काय करणार. नो प्रॉब्लेम म्हणलं सर, जशी तुमची इच्छा. उतरले गेले, परत त्यांचीच पडलेली ॲक्सेप्ट केली, त्याने कॅन्सल केली. असं आहे थांबले मागं दाखवलं असतं, पण कशाला एखाद्याला नाही ॲक्सेप्ट तर नाही ॲक्सेप्ट, नाही त्यांची ऐपत मीटरने जायची, नाही ऐपत तर नाही ऐपत, चालत जावं. आम्हाला काय सवय लागली पहिल्यापासून नाही का, कमीमध्ये जायची, किती रुबाडणार घरी पाडणार, बस करायचा. असं काय हरकत नाही. कोण ना कोण भेटणार इथनं, कोण नाही भेटलं तर शिट परत नको, भेटते कोण नको. चला तर मित्रांनो आपण आलो आहोत आत्ता कुठे, आंबेगाव पठार, दत्तनगर, नियर बाय दत्तनगर. तर विषयात आत्ता असं आहे की एक ऑर्डर केली तर तुम्हाला म्हणलेलं काय फरक नाही पडत आपल्याला, दुसरं कोण ना कोण भेटतंच. एक 5च मिनटात आपल्याला ऑर्डर पडली आंबेगाव पठारला. किंवा दत्तनगरी म्हणू शकतो, सगळं आपल्यासाठी जवळच आहे. म्हणजे घराकडे आपली ऑर्डर पडली, दिवस पावलं म्हणायचं. विषयात असं आहे की टोटल 1600 रुपये झालेत आपले आणि वाजल्यात 5:58, म्हणजे 6 वाजत आले, 1600 झाल्यात. अजून 100 रुपये करायच्यात. तर बघू आता इथले तर 2 ऑर्डर मारू जवळ 50-50चे, पण जाऊ घर आहे ना, रिकामा ना जायचं. 1700 करायच्यात ना, 1700 करूनच जायचं. पाटणीचा भोगा झाला तरी चालेल, पण 1700 करूनच जायचं. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या पार्किंगकडे आणि टार्गेट झाली कंप्लीट. वाजलेत 6:38. तर चला आता जाऊ घरी. पाटण इतकं खान दुखतं ना काय सांगू. ऑटो इंडस्ट्रीत किंवा म्हणा कार इंडस्ट्री, म्हणजे ड्रायव्हिंग इंडस्ट्रीत पहिलं बी 2 व्हीलर चालवायचं झोमॅटोवर, ते पाटण दुखायचं. ड्रायव्हिंग इंडस्ट्री अशीच आहे, रोज बाम लावा नाही तर पेन किलर खावा. भुगा झाला रे पाटणीचा. पैसे आहेत पण पाटणीचा भुगा काय. चला आजचा व्लॉग इथे संपला, भेटू नवीन व्लॉग नाही तो पण शुभ.